मंडळी, महाराष्ट्र शासनाने म्हणजे आपल्या राज्य सरकारने महिलांसाठी आता मोफत पिठाची गिरणी ही योजना आता आणलेली आहे आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महिलांना त्या त्या जिल्हा वाईज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे सगळं आता येणार आहे टप्प्याटप्प्यानं योजना ही, तर त्या जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची एक गिरणी ही त्यांना मिळणार आहे। याच्यामध्ये 100% अनुदान सरकारनं देण्याचं ठरवलेलं आहे। तर आता ही सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातनं। तर बुलढाणा जिल्ह्यात ह्याची काही आता अर्ज वगैरे प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि ज्यावेळी एका जिल्ह्यामध्ये येते त्यावेळी ती हळूहळू दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना, कोणती योजना ही हळू टप्प्याटप्प्यानं पुढे सरकत राहते। त्याच्यामुळे ही योजनेचे आता जे काही फॉर्म जे सगळे एकूण अर्ज आहेत ते सगळे तिथे आता निघालेले आहेत। त्याच्यामुळे या योजनेचे एकूण सगळे फॉर्म हे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात पहिले फॉर्म आता निघालेले आहेत। आता या योजनेमार्फत सगळ्या तुम्हाला टोटल जी आपल्या सगळ्या महिला आहेत महाराष्ट्रातल्या त्या सगळ्यांना त्या त्या जिल्हावाईज जी रक्कम भरावी लागणार त्यातली खरंच तेवढी रक्कम आहे का, 10% रक्कम आहे का, कारण अनेक योजना 90% अनुदानाच्या असतात किंवा 100% अनुदानाचे खरंच आहेत का, तर ही 100% अनुदानाची योजना असणार आहे पिठाची गिरणीची योजना। तर या योजनेमध्ये तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील, तुमची पात्रता काय लागेल, कोण याच्यामध्ये बसणार आहे, कुणाला ही पिठाची गिरणी मिळणार नाहीये, हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। तर मंडळी, ही योजना जी आहे ना, ही योजना आहे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या घरी असतात, ज्यांना शेतीशिवाय काही दुसरं व्यतिरिक्त कुठलं काम त्या करत नाहीत, डेलीचं रुटीन त्यांचं शेतीशी निगडीत आहे, तर अशा शेती करणाऱ्या महिलांसाठी किंवा शेतीला हातभार लावणाऱ्या महिलांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सरकारनं असं केलेलं आहे की शासकीय योजना आहे। तर याच्यामध्ये शासन असं म्हणतंय की या एकूण सर्व महिलांना थोडासा आर्थिक हातभार लागावा, त्यांना त्यातून काही एक व्यावसायिक मूल्य त्यांच्यात रुजू व्हावीत आणि त्यातून त्यांनी एक 4 पैसे कमवावेत किंवा त्यांनी घरगुती वापरासाठी ही पिठाची गिरणी योजनाचा लाभ घ्यावा, असं सरकारचं एक म्हणणं आहे। तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की सरकार अजून ह्याच्या पुढे असं म्हणते की याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एक आर्थिक स्वावलंबत्व येऊ शकतं आणि निश्चितपणानं सरकार ज्यावेळी एक अनुदानाची योजना अशी काही ना काही तुम्हाला एक देत असतं, ते याच्यामध्ये सरकारची भूमिका तीच असते की शेतकऱ्यांना मग ती तुमची लाडकी बहीण योजना असो किंवा अजून कोणती नमो शेतकरी योजना असो, तर जे काही सरकार त्यातनं रक्कम देत असतं त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना कुठेतरी ती आर्थिक मदत होत असते आणि इथं थेट तुम्हाला 100% अनुदानावर आता पिठाची गिरण मिळणार आहे महिलांसाठी, हे नोट करून घ्या। तर ह्याच्यातनं काय होणार आहे की त्या महिलांना साधारण म्हणजे एक आर्थिक स्वावलंबत्व त्याच्यामधनं येऊ शकतं आणि त्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही, असं सरकारचं एक म्हणणं आहे। तर याच्यामध्ये आता काय काय तुम्हाला निकष आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काय नियम अटी काय आहेत किंवा याच्यामध्ये कोणती कागदपत्र लागणार आहेत त्याकडे आपण आता टप्प्याटप्प्याने वळूयात। आता पहिल्यांदा याच्यामध्ये काय निकष आहेत ते मी तुम्हाला सांगतो। तर बघा मंडळी, राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची म्हणजे कुठलीही योजना भारतातली, त्या योजनेला पहिली एक अट कुठली असते माहिती आहे का, ती कधी लक्षात ठेवायची, ती व्यक्ती भारतीय असावी। दुसरी अट, ती व्यक्ती शेतकरी असावी, म्हणजे तिच्या नावावर स्वतःची शेती असो किंवा ती स्वतः शेतकरी असो। त्यानंतर जी महिला महाराष्ट्रातील आहे तिलाच या योजनेचा 100% मंडळी लाभ घेता येणार आहे। आता त्यातनं सुद्धा ती ग्रामीण भागातली असली तर आणखीनच चांगलं, कारण ती त्या रुटीनमध्ये असणार आहे। शहरी भागातील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही, फक्त ग्रामीण भागातील महिलांना याचा लाभ असणार आहे। त्यानंतर जर जो कोणी अर्जदार असेल, जो कोणीही या योजनेचा लाभ घेईल, तो सरकारी कामात नसावा, म्हणजे त्याच्याकडे कोणतंही तो गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा सरकारशी कामाशी निगडीत तो नसावा, तरच त्या योजनेचा लाभ त्याला घेता येईल। सरकारी कामातला असेल तर त्याला लाभ मिळणार नाही। त्यानंतर ज्यांचं एक उत्पन्न 1,00,000 आणि 20,000च्या खाली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल। दुसरी गोष्ट, या योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या अर्जदार महिलेचे एकूण जे वय आहे सगळं ते साधारण 18 ते 60 वर्ष याच्यामधलं असावं, 18 ते 60 वर्ष। आता याच्यानंतर जे काही एक अट आहे ती साधारण 1,20,000पर्यंत उत्पन्न जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे। आता यानंतर परत एकदा कुटुंबातील त्या एकाच महिलेला किंवा एकाच कोणत्याही मुलीला त्यांच्यातल्या या योजनेचा लाभ घेता येईल, म्हणजे सरसकट सगळ्या महिलांना हिनं पण अर्ज करा तिनं पण अर्ज करा असं अजिबात नाही, एका महिलेनं कोणीतरी अर्ज करणं आवश्यक याच्यामध्ये आहे। आता याच्यामध्ये काय होणार आहे की ज्या तुमच्या आर्थिकदृष्ट्या ज्या काही थोड्याशा महिला सक्षम नाही आहेत त्यांनी पहिलं प्राधान्य याला द्यायचं आहे। दुसरी गोष्ट, सर्व जाती जमातीतील महिलांना याचा अर्ज हे मिळणार आहे, लाभ मिळणार आहे आणि जास्त करून ज्या SC किंवा तुमच्या ST जमातीतील ज्या काही जमाती ज्या आहेत, ST जमातीमधील महिला जाती,
त्यांनी थोडंसं याला प्राधान्य सरकारनं त्यांना दिलेलं आहे. पण असं नाही की फक्त त्यांनाच प्राधान्य आहे, तर बाकी इतरांना सुद्धा याचा लाभ हा मिळणार आहे. आता ह्या झाल्या अटी. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट की तुम्हाला अजून काय काय लागणार आहे, म्हणजे अटींमध्येच काय काय लागणार आहे, कागदपत्र कसे असणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय असणार आहे की कोणतेही ज्यावेळी तुम्ही योजनाचा मंडळी तुम्ही लाभ घेता, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा लागतं रहिवासी प्रमाणपत्र तुमचं, बँक खाते पासबुक लागतं, त्याला IFSC कोड पूर्ण पाहिजे असतो, कारण तो IFSC कोड असतो सगळ्याला. त्यानंतर तुमचं एक काय लागेल, त्याच्यामध्ये साधारण लाईट बिल लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे, त्याला तुमचा एक काय म्हणू आपण त्याला ईमेल ID त्याला कनेक्ट पाहिजे, त्याला आधार कार्डला तुमच्या तो मोबाईल नंबरसुद्धा लिंक पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे कनेक्टेड पाहिजे, जे सरकारनं तुम्हाला वेळोवेळी सांगितलेल्या असतात. आणि ह्याच्यामध्ये परत पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला लागणार आहेत. आता पासपोर्ट साईजचे 2 फोटो कशाला, तर तुम्हाला इथं समजा तुम्ही ऑफलाईन अर्ज करत असाल, ऑनलाईनला तुम्हाला काय लागत नाही, ऑफलाईनसाठी तुम्हाला ते लागणार आहेत. आता यानंतर ती महिला 12वी उत्तीर्ण झालेली असावी, 12वी उत्तीर्ण झालेली असावी अशी ती आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीचं नाव घ्यायचं असेल किंवा कोणी 12वी पास असेल तिचे नावसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. आता यानंतर जे काही पुढं सरकारचं असं म्हणणं आहे की आम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र जी काही सगळी आहेत साधारण या योजनेसाठी लागणारी तुमची एकूण कागदपत्र ती कोणती असणार, तर ती पण मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ते आधार कार्ड पिवळं किंवा तुमचं केशरी रेशन कार्ड, एक उत्पन्नाचा कुठलाही तुमचा दाखला, त्यानंतर तो एक येतो जातीचा दाखला जे तुमचा असेल ती, त्यानंतर तुमचं एक रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स IFSC कोडसह, झेरॉक्स म्हणतो मी IFSC कोडसह, कारण तो कोड महत्त्वाचा असतो. याच्यानंतर तुमचा मागणी अर्ज जो विहित नमुन्यात असतो तो, त्यानंतर एक तुमचा घराचा उतारा जो नमुना 8अ, कारण तुम्ही तिथं राहता त्याचा एक त्यांना प्रूफ लागतं, रहिवासी प्रमाणपत्राच्या सोबतच तुमचा घराचा उताराचं एक हे लागतं. त्यानंतर तुमच्या घराची वीज बिलाची एक झेरॉक्स म्हणजे लाईट बिलची एक झेरॉक्स. आता हे सगळं आहे. आता हे सगळं घेऊन तुम्ही अर्ज कसा करायचा आहे, तर ह्याची अर्जाची एक प्रोसेस आहे, ती एक पहिली आहे, तुम्ही स्वतः थेट जाऊन करू शकता अर्ज. नाही तर तुम्हाला असं वाटते बाबा तुम्ही ऑनलाईन करण्यासाठी सक्षम आहात, तुम्हाला येते ऑनलाईन, तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही करू शकता. तर ऑनलाईन कुठं करायचं, जे कुठलेही तुमचे केंद्र असतील आसपासची सेवा केंद्र वगैरे, तिथं तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या घरूनही तुम्ही मोबाईलवर करू शकता. पण त्याहीपेक्षा जास्त जर तुम्ही थोडंसं काय म्हणतो आपण त्याला एक स्वतः जाऊन जर तुम्ही कोणतंही ऑफलाईनद्वारे जर तुम्ही कोणतीही योजनेचा लाभ घेतला, तर तुम्हाला थोडीशी स्वतःहून काही गोष्टींची माहिती मिळते. तर मी तुम्हाला ऑफलाईन कसं अर्ज करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये ऑफलाईनमध्ये काय आहे की जे मी आत्ता तुम्हाला सगळे एकूण कागदपत्र सांगितले, ते नोट तुम्ही करून घेतले असतील, तर ते कागदपत्र तुम्ही सगळे घेऊन ग्रामपंचायतमध्ये जायचं. ग्रामपंचायत नाही तर पंचायत समितीत जा, पंचायत समितीत नाही जमलं तर जिल्हा परिषदला जा. पण तुमच्या ज्या काही ग्रामपंचायत तुमच्या कुठल्याही आहेत गावातली एक तुमची, तर तिथं गेल्यानंतर तिथं म्हणायचं मला हा असा एक फॉर्म आहे का, तुम्हाला द्या. आधी चौकशी करा योजनेची, पिठाच्या गिरणीची योजनेची. पिठाची गिरण फ्री, अनुदान फ्री मिळणार आहे, त्याचं पूर्ण 100% अनुदान. ती योजना मला माहिती द्या, सगळी माहिती घ्या. ही माझी कागदपत्रे आहेत, हे अशी आणलेली आहेत. तिथला जो कोण सदर व्यक्ती असेल त्याला सांगा की मला ही कागदपत्र जमा करायची. जो फॉर्म तो तुम्हाला भरायला देईल, तो फॉर्म सगळा व्यवस्थित तुम्ही वाचून भरायचा आहे. कारण तुम्ही एकदा फॉर्म भरला, अर्ज लावला, झेरॉक्स जोडली, फोटो सगळे जे काय असेल ते प्रोसेस कंप्लीट केला, तुमची सही दिली किंवा अंगठा दिला, सही दिली, कारण 12वी पासचं त्याला अट आहे, तुम्ही तिथं सही केली, त्यानंतर एकदा तो अर्ज गेला तर परत तो अर्ज माघारी येत नाही. जर त्यात काही चूक असली तर तुम्हाला पिठाची गिरण ही मिळणार नाही. त्याच्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्या, वेलांटी काना मात्र अगदी व्यवस्थित सगळं तिथं तुम्ही द्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की साधारण बघा, ही झाली सगळी प्रोसेस, पिठाच्या गिरण तुम्हाला अनुदानाची ही प्रोसेस सगळी झाली. तर मी तुम्हाला अट सांगितली कोणाला मिळणार आहे कोणाला नाही मिळणार आहे, ती कागद सांगितले, कागदपत्र सगळी तुम्हाला मी डिटेल जी काय असेल ती सांगितली, कोणती कागदपत्रे लागतील. त्यानंतर निकष सांगितले की काय ह्यासाठी करावं लागणार आहे. आणि ऑफलाईनसुद्धा तुम्ही भरू शकता आणि ऑनलाईनसुद्धा भरू शकता. तर ऑनलाईनपेक्षा तुम्ही थोडंसं ऑफलाईनला प्राधान्य द्या असं आम्ही जरूर सांगू. आणि ह्याची सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. अपंग व्यक्तींना, महिलांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये, की अपंग ज्या महिला असतील त्या महिलांना पिठाची गिरणीची योजनेचा हा लाभ मिळणार आहे. पण अपंग जरी हा असला भाग आत्ता बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तरीसुद्धा काही पुढच्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू ही योजना पुढं आता सरकत येत जाणार आहे. कारण योजनेचं मंडळी गणित असं असतं की कुठलीही योजना ज्यावेळी येते, आता ही पिठाच्या गिरणीचे 100% अनुदान दिलेलं आहे पिठाच्या गिरणीच्या योजनेला, तर ही हळूहळू अनेक जिल्ह्यांमध्ये येते किंवा ती एकाच वेळेस काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा येते. तर तुम्ही मी जी कागदपत्र सांगितली ती घ्या, जमा करा,
एकत्र करा आणि ती तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करा की ही योजना आहे का. नसेल तर संपर्कात राहा आणि त्या योजनेचा तुम्ही मंडळी 100% त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ही योजना महिलांसाठी आहे, त्यामुळं महिला भगिनींनी इकडं पूर्णपणे लक्ष द्या. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला होता महिलांसाठी की ही पिठाच्या गिरणीचे अनुदान 100% योजना. याच्यामध्ये ह्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून मंडळी जरूर सांगा. तसेच अशाच योजनेसाठी आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.